नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या नवीन वर्षात आपला सगळ्यांचाच लाडका असा मराठी चित्रपट येतो, तो म्हणजे जिलबी. आणि त्या चित्रपटातील आपल्या सगळ्यांचाच आवडता लाडका असं मी म्हणेन की प्रणव दादा आज आपल्यासोबत आहे. हाय दादा, कसा आहेस? एकदम छान, एकदम छान. आणि गेल्या वर्षीच तू मला भेटली होतीस, कारण नवीन वर्षात जो माझा एक सिनेमा आला 1 जानेवारीला बुंबिलवाडी, त्याचा प्रमोशनसाठी तू मला भेटली होती. नवीन वर्षात ही लगेच मला भेटलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं वर्षभर आम्ही आता भेटत राहू. येस, नक्कीच नक्कीच, शुअर. तर खूप छान, म्हणजे मुक्काम पोस्ट बुंबिलवाडी, त्याच्यानंतर लगेच काहीतरी एक वेगळं, म्हणजे कॉमेडी जॉनर आहे आणि इन्स्टंट तू असं वेगळ्या रूपात दिसणार आहेस. काय सांगशील रे, कशी आहे भूमिका, काय वेगळेपण आहे या सगळ्या? आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर भारी वाटतं एकदम, की आपण एक कॉमेडी सिनेमा, विनोदी सिनेमा केला आणि त्याच्यानंतर लगेचच एक अतिशय सिरियस आणि वेगळा रोल मला करायला मिळतो आहे. सो मला असं वाटतं की एकाच वर्षातल्या पहिल्याच महिन्यात आपल्याला 2 वर्सटाईल भूमिका करायला मिळाव्यात. मला असं वाटतं यापेक्षा वेगळं भाग्य नाही. आपण म्हणतो ना की वर्ष छान जाणार. सो मला असं वाटतं ना की हे वर्ष मला ह्यासाठी छान जाईल की मला काय काय करता येतं आहे हे मी पहिल्या वर्षातल्या पहिल्या महिन्यातच 2 आठवड्यांमध्ये दाखवून दिलं. तर मग आता पुढे माझ्याकडे तर सगळं वर्ष पडलेलं आहे की मला आणखीन काय काय येतं आहे हे प्रेक्षकांच्या समोर आणण्यासाठी. सो या दृष्टीनं सुद्धा मला असं वाटतं की हे वर्ष माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आता दुसरा प्रश्न की या सिनेमात काय आहे. या सिनेमामध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे पप्पू मुंबईया, जो एक खबरी आहे आणि मराठी कॅरेक्टर नाही आहे, हे मुस्लिम कॅरेक्टर आहे. सो माझ्या अटायरवरनं ते लक्षात येतंच. आणि मग तो खबरी काढतो आहे, तो कशा पद्धतीनं काढतो आहे, त्याला मिळतं आहेत का, काय होतं आहे, हे सगळं या सिनेमातनं पाहायला मिळणार आहे. या कॅरेक्टरचा एक वेगळा स्वॅग आहे, त्यांचा ना एक ॲटिट्यूड असतो त्या पोरांचा. सो ती पोरं ना अशी पण असतात, असं नाही आहे तसं नाही, तशी ती होतात ॲक्च्युली. पण ती कशी होतात, का होतात, पण त्यांचा जो एक ॲटिट्यूड असतो त्याच्यातनं ते कशा पद्धतीनं वावरत असतात, काय कामं करत असतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या सिनेमाच्या माध्यमातून कळतील. आणि हे तुमच्या जवळपासचं पात्र आहे हे तुम्हाला निश्चितपणानं कळेलच. येस, नक्कीच. तू आता म्हणालास की म्हणजे लागोपाठच अशा खूप चांगल्या पद्धतीच्या भूमिका करायला मिळणं, कारण ते स्वाभाविक आहे तुझ्या बाबतीत होणं, कारण तू माणूस म्हणून कमाल आहेस. त्यामुळे ते असं म्हणतात ना की गॉड ब्लेस टाईप अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक दुसरी गोष्ट की जिलेबी, तर शक्यतो जिलेबी म्हटलं की गोड पदार्थ असं लक्षात येतं, पण आम्ही जेव्हा आजचा ट्रेलर बघितला तेव्हा काहीतरी वेगळं जाणवलं. काहीतरी काय हा प्रकार, अरे नाव तर असं आहे, तर तुला काय जाणवतं, हे टायटल असं आहे आणि काय आहे? मला काय वाटतं माहिती आहे का, या जिलेबीत पण प्रकार असतात, एकाच प्रकारची नसते. काही ती मुरवलेली असते, कधी तिखट जिलेबी पण असते. सो मला असं वाटतं ना की ह्याच्यात अनेक स्पायसेस आहेत. तुमच्या प्रत्येक बाईटला तुम्हाला एक नवीन चव चाखता येईल आणि निश्चितपणानं तुम्हाला आनंद देऊन जाणारी, एक मनोरंजनात्मक आनंद देऊन जाणारी अशी ही फिल्म आहे, अशी ही जिलबी आहे. सो या, आणि काय असं बघा, मी नेहमी म्हणतो असं की एखादा पदार्थ बनवल्या खाण्यात मजा असते, बरोबर आहे की नाही? हा, एकदा तो जुना झाला, मग तो शिळा झाला की मग खाण्यात काय मजा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आत्ता आम्ही जस्ट बनवलेली ही जिलबी आहे, अशी गरमागरम आहे, जी पाकातनं काढलेली आहे, बरोबर की नाही? आता या आणि याचा चित्रपटगृहात येऊन आस्वाद घ्या आणि काय काय चवी तुम्हाला याच्यातनं लागत आहेत आणि जाणवत आहेत हे मला तुम्ही निश्चितपणानं कळवा. पण मी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला याची चव निश्चितपणानं आवडेल. येस, नक्कीच. जसं की तू म्हणालास की अशा पाकातनं ज्या जिलेबी, आणि त्या पाकात तुम्ही सगळे ग्रेट आहात रे, म्हणजे तू आहे, स्वप्नील दादा आहे, प्रसाद दादा आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील की हे दोघं जणं आणि तू ते करणं, साकारणं भूमिका, त्यांच्याबद्दल तू काय सांगशील किंवा काय शिकायला मिळालं एक वेगळं सेटवर? मला ना असं वाटतं ना की या लोकांकडे ना एक वेगळी दृष्टी आहे. या म्हणून तर हे बरोबर एखाद्या पात्रातनं ती गोष्ट शोधून काढतात, एखाद्या सिनेमातनं ती गोष्ट ते लोक शोधून काढतात, जी गोष्ट सगळ्याच कलाकारांना दिसते असं नसतं. एखाद्या दिग्दर्शकात ते लोक ती गोष्ट पाहतात, लेखकात पाहतात आणि म्हणतात की चला आपण हे करूया.
आणि त्याच्यावर विश्वास ठेवून ती गोष्ट करायला लागतात. सो मला असं वाटतं ना यांच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे. जसं स्वप्नील सरांनी सुद्धा माझा एक पोस्टर बघून मला सांगितलं की अरे प्रणव मस्त आहे म्हणून, आणि संपलं आमचं संभाषण. याच्यावरती काहीच नव्हतं. हां थँक्यू सर, ओके ओके ओके. तर कधी काम करूया, काम द्या वगैरे असं मी त्यांना कधीच म्हटलं नव्हतं. पण अचानक एक दिवस त्यांचा फोन आला, प्रणव अरे मी अशी अशी एक फिल्म करतो आहे, तू करशील काय? म्हटलं अरे का नाही करणार सर, मी येतो. मला असं वाटलं की यार एवढ्या मोठ्या सुपरस्टारने सांगितलं आपलं नाव, तर काय आहे. मी गेलो, म्हटलं आपलाच आहे हा रोल. आणि गेल्यानंतर मात्र आमच्या दिग्दर्शकांनी असं सांगितलं की प्रणव स्वप्नील दादा सांगतो आहे, म्हणजे स्वप्नीलचं सांगतायत ते ठीक आहे, पण मला असं वाटत नाही आहे की तू हे पात्र करशील, कारण मी आजपर्यंत तुला विनोदी भूमिकातनं पाहिलं. सो मी गेल्यानंतर जे माझं जे एक होतं की अरे आपल्याला मिळाली ते सगळंच निघून गेलं. हो मला असं ती एक किक मिळाली की यार मला असं का वाटावं ह्यांना की मी हे करू शकत नाही. मग करू शकत नाही आता तर हे करायचंच असं म्हणून मग मी ते ठरवून ते केलं. मग त्याची सुरुवात झाली प्रोसेसची. पहिली टेस्ट झाली माझी, तर ती नाही त्यांना आवडली. मग आमच्या नितीन कांबळेंनी पुन्हा मला त्यांच्याकडच्या काही गोष्टी सांगितल्या, मग त्या मी समजून घेतल्या. ते पात्र त्यांना काय अपेक्षित आहे ते समजून घेतलं. मग मी एक अर्धा तास त्यांच्याकडनं मागून घेतला. एकट्यातच मी सगळ्या गोष्टी त्या विचार करता 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 त्या गोष्टी आणल्या आणि मग मी परत जाऊन त्यांना सांगितलं सर आता बघा कसं वाटतंय. आणि त्यावेळेला मी हे ठरवलं होतं की आधीचं काहीच त्या ह्याच्यात आलं नाही पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली ते त्या दिवशी झालं माझ्याकडनं. आणि त्यांना ते आवडलं आणि ते म्हणाले की प्रणव तू आत्ता हा रोल करतोयस म्हणून. आणि तिथून ती माझी सुरुवात झाली. सो मला असं वाटतं ना की स्वप्नील सरांनी ती गोष्ट पाहणं, ती मला मिळणं, ह्याच्यासाठी एवढी मोठी प्रोसेस होती. इवन प्रसाद दादाबद्दल पण मी सांगतो. प्रसाद दादासुद्धा ना आम्ही एका ठिकाणी असंच भेटलो होतो. त्यावेळेला प्रसाद दादा मला म्हणत होता यार प्रणव ती फिल्म माझ्या हातनं गेली रे, नाहीतर एका विलनची भूमिका प्रसाद दादाच्या समोर ती स्क्रिप्ट आल्यानंतर त्याला तो विलन मी दिसलो होतो. सो मला असं म्हणून मी म्हटलं की यांच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे. मी विनोदी करत असलो तरी सुद्धा हे लोक ह्यांना माहिती आहे की अरे हा काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतो. सो मला असं वाटतं म्हणून मी ब्लेस्ड आहे, ह्या लोकांबरोबर मला काम करायला मिळतं आहे. आणि होपफुली की ते मला संधी देत आहेत. त्या संधीतनं मी त्यांना डिसअपॉइंट करत नाही आहे. त्या संधीतनं त्यांना असं वाटावं एवढीच माझी अपेक्षा आहे की आज स्वप्नील सरांनी माझं नाव सुचवल्यानंतर ज्या वेळेला नितीन सर असं म्हणतात तुझं काम चांगलं झालं आहे म्हणून. सो मला असं वाटतं हे क्रेडिट माझं नाही आहे, हे क्रेडिट स्वप्नील सरांचं आहे त्यांच्यासाठी. कारण जर आज वाईट झालं असतं ना तर मला माझ्यापेक्षा ना स्वप्नील सरांच्या नावावरती ते जास्त लागलं असतं. सो पण ते असतं ना की कलाकाराला ओळखतो ते कुठेतरी असतंच. एक ती नाळ जुळलेली असते नकळत, जरी आपण कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये नसलो तरी ती गोष्ट असते. अरे तसंच काहीसं झालं आणि तू आम्हाला एकदम नवीन रूपात नवीन भूमिकेत बघायला मिळणार आहेस. आमच्या प्रेक्षकांना तो आनंद असणारच आहे. असेच खूप सारे प्रोजेक्ट घडत राहू दादा, आणि तुला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाता जाता तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगून जाशील? मी एवढंच सांगेन, नवीन वर्ष आहे, तुम्हाला सुखा समाधानाचं समृद्धीचं तर जावंच, पण त्याचबरोबर उत्तम सिनेमे आणि नाटकंही चित्रपटगृहात येऊन पाहण्याचं जावं मराठीतले. त्याचबरोबर आपण जे घराचं बजेट करतो त्यात 2 सिनेमे, किमान एखाद दुसरं नाटक आणि त्याचबरोबर एक मराठी पुस्तक हे घरी आणण्याचं जावं. आणि त्याचबरोबर जिलबी हा सिनेमा पाहाच तुम्ही. 17 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे आणि चित्रपटगृहात जाऊन पाहावा असाच सिनेमा आहे. सो प्लीज पहा. थँक्यू सो मच दादा. थँक्यू बाळा. थँक्यू. बाय.